जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। या निवडणुकीत राजश्री शाहू विकास आघाडीनं प्रचारात आघाडी घेतली असून नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकरसह पॅनलनं शहराचा केलेला विकास तसेच उभारलेली शिवतीर्थ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणीचे घेतलेले निर्णय यातून यड्रावकर बंधूंनी थोर महापुरुषांचे जपलेले विचार हे शहरवासियांना पसंतीस पडले आहेत। दरम्यान आज शाहू आघाडीची भव्य मोटरसायकल रॅली काढली आहे। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, सावकर मादनाईक, अमरसिंह निकम, मिलिंद भिडे, सतीश मलमे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांची उपस्थिती होती। जयसिंगपूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर इथं दर्शन घेत रॅलीचा शुभारंभ झाला। प्रत्येक प्रभागात रॅली पोहोचल्यानं शिट्टीचा आवाज घुमला आहे। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही 386 कोटींची विकास कामं केली आहेत। 40 वर्ष नागरिकांनी जपलेलं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं कार्य पूर्ण करण्याचं भाग्य आमच्या हातून लाभले। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात करून नियोजित भीमसृष्टी लवकरच साकारणार आहे। शहरातील भुयारी गटार योजना, विविध समाजासाठी सांस्कृतिक हॉल, नगरपालिकेची सुसज्ज इमारत, शाहू स्टेडियम यांसारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प आम्ही पूर्ण केलेत। विरोधकांकडे नागरिकांना दाखवण्याजोगे एकही विकास काम नसल्यानं ते बिनबुडाचे आरोप करत आहेत असं राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय। अरे किती मी एकटा माझा प्रचंड ताकदीने राजश्री शाहू एक वर खाली बने अजिबात तो सगळा नगराध्यक्षाला मी तेवढीच मतं पडली पाहिजे आणि वार्डातल्या नगरसेवकाला मी तेवढीच पाहिजे। त्यानंतर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर आणि सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार शहरातील मतदारांना हात जोडून राजश्री शाहू आघाडीला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन केलंय। यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत होता। ही रॅली सिद्धेश्वर देवालय पटांगण पासून गल्ली नंबर 4, लक्ष्मी रोड पासून गल्ली नंबर 1, रेल्वे स्टेशन रोड न गल्ली नंबर 6 पासून यड्रावकर चेंबर्स, हनुमान चौक, राजीव गांधी नगर, बाळूमामा मंदिर पासून नांदणी रोड ते नांदणी नाक्यापर्यंत, तिथून कोळी हॉस्पिटल पासून धम्मालय ते शिरोळ रोड ते रेल्वे स्टेशन रोड ते गल्ली नंबर 4 व सिद्धेश्वर मंदिर जवळ या रॅलीची सांगता करण्यात आली आहे। या रॅलीत महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच अपडेट्ससाठी एसपी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।